जनावर आणि कृषी साहित्य खरेदीसाठी शासनाकडून अनुदान मिळवून देण्याचा आमिष दाखवत कोल्हापुरातील राजारामपुरीमधील MBS पशुसंवर्धन इंडिया लिमिटेड कंपनीच्या निलेश गायकवाडनं जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली आहे। त्याबद्दलची तक्रार राजारामपुरी पोलिसात दाखल झाली आहे। दरम्यान या संस्थेतील 40 कर्मचाऱ्यांची सुद्धा गायकवाडनं फसवणूक केली असून पोलिसांनी निलेश गायकवाडला अटक केली आहे। न्यायालयानं त्याला 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सातारा जिल्ह्यातील वाईमधील निलेश मारुती गायकवाड या 35 वर्षीय तरुणानं काही महिन्यांपूर्वी शाहूपुरी 3ऱ्या गल्लीत MBS पशुसंवर्धन इंडिया लिमिटेड नावानं कंपनी सुरू केली। त्यानंतर 2 महिन्यांपूर्वी त्यानं राजारामपुरीतील 9व्या गल्लीतील चव्हाण चेंबरमध्ये ऑफिस थाटलं। या ऑफिसवर त्यानं पशुसंवर्धन उपविभागीय अधिकारी कार्यालय असा फलक लावला होता। या कंपनीत महिना 15,000 रुपये पगार देण्याचा आमिष दाखवून गायकवाडनं 40 जणांचा स्टाफ भरला। त्यांना जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावात पाठवून शेतकऱ्यांच्या जनावरांचा विमा उतरवणं तसंच त्यांना कृषी साहित्य खरेदीसाठी अनुदान देण्याचं आमिष दाखवलं। त्यासाठी नोंदणी फी म्हणून 1,000 रुपये घेतले जायचे। त्यानंतर जनावरांचा विमा उतरवल्याचं सांगून जनावरं खरेदी आणि कृषी साहित्य खरेदीसाठी शासनाचं अनुदान मिळवून देतो असं सांगितलं जायचं। या प्रकारातून गायकवाडनं लाखो रुपयांची माया जमा केली। सुरुवातीला काही शेतकऱ्यांना शेळी, कडबाकुट्टी मशीन असं किरकोळ साहित्य देण्यात आलं, पण नंतर निलेश गायकवाडनं आपला खरा चेहरा दाखवला। 12वी नापास असलेला निलेश गायकवाड हा एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून वावरत होता। स्वतःला फिरण्यासाठी तो आलिशान वाहनं वापरत होता, तर कंपनीच्या कामासाठी अनेकांची वाहनं त्यानं भाडे तत्वावर घेतली होती। त्यांची रक्कम थकल्यानं बुधवारी दुपारी कंपनीतील कर्मचारी आणि वाहनं भाड्यानं दिलेल्यांनी निलेश गायकवाडला धारेवर धरलं। शिवाय काही शेतकऱ्यांनी सुद्धा त्याला गराडा घातला। मारहाणीच्या भीतीनं निलेशनं 112 क्रमांकाला फोन केला आणि त्यानंतर राजारामपुरी पोलीस घटनास्थळी पोहोचले। निलेशला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याच कंपनीतील कर्मचारी आणि वाहन चालकांनी प्रचंड संताप व्यक्त केला। सांगवडीतले शेतकरी अमोल त्रिपणकर यांनी 2,55,000 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार राजारामपुरी पोलिसात दिली। त्यानुसार गुन्हा दाखल करून MBS कंपनीचा सूत्रधार निलेश गायकवाडला बुधवारी रात्री पोलिसांनी अटक केली। दरम्यान निलेश गायकवाड विरोधात गुन्हा दाखल झाल्याचं समजताच फसवणूक झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली। न्यायालयानं निलेश गायकवाडला 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।